हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, सब संतन की जय. अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परं धाम कैवल्यमेकं तुय्यं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. रणे कृष्णं बिभत्सु संवादभूतोर, गीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै, कृति निर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि, समस्त भक्तार्ति विनाशनानि, गोविंद दामोदर माधवेति. हे शशि शेखर शंभु शिवा प्रिय, शिव गंगाधर तव शरणं, त्रिशूलपाणि सोम शिवा प्रिय, शिव शिपिविष्टं तव शरणं. हे मृत्युंजय पशुपति शंकर, भुजंग भूषण तव शरणं. हे अविनाशी कैलासवासी, पार्वतीपति तव शरणं. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. मंगलमूर्ति मारुति नंदन, सकला मंगलमूल निकंदन, पवनतनय संतन हितकारी, हृदय विराजत अवध बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. आपल्या सर्वांना मी या श्री संत माऊली सेवा ट्रस्ट या फेसबुक पेजवरून सप्रेम जय हरी करतो. आपण सर्व ज्ञानेश्वरीवर, श्री माऊलींवर प्रेम करणारी मंडळी, सद्विचारांवर प्रेम करणारी मंडळी आपल्या समवेत, आपल्या सोबत आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे श्री भावार्थ दीपिका, माऊलींनी ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असं म्हटलंय, तेव्हा या भावार्थ दीपिकेतल्या 12व्या म्हणजे भक्ती योग नावाच्या अध्यायाचं पारायण आणि सोबतच चिंतन करतोय. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. माझे गुरुजी म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराज हे जगावर अनवरत, अखंडित, न संपणारा, न तुटणारा असा आनंद देतात. साधूचे हे उपकार आहे. आणि सांगू का, वस्तू कोणीही देऊ शकेल, वस्तू देण्यासाठी फार सामर्थ्य असण्याची आवश्यकता नाही. तुकोबारायांचे एक अभंग आहे, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. त्याच्या पुढचं चरण असे, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. साधू संत जे दान करतात,
साधू संत जे देतात ना, ती इतर कोणालाही देता येत नाही आणि इतर कोणालाही ते देता येत नाही. म्हणून तर साधू एवढा, संता एवढा, महात्म्या एवढा मोठा दाता कुणी नाही, मोठा उदार असा कुणी नाही. तर संत देतात देतात देतात. काय देतात नेमकं? संत आनंदाचा वर्षाव करतात. मोठा गोड शब्द आहे आनंद. भागवत महात्म्याचा पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नुमः. सच्चिदानंद रूपाय, त्या परमात्म्याचं स्वरूप. सत म्हणजे खरं, चित म्हणजे ज्ञान स्वरूप आणि आनंद म्हणजे सुख रूप आहे. पण तरी सुद्धा सुख वेगळं आणि आनंद वेगळा बरं का. उत्तरेतली महात्म्य असं सांगतात की प्रत्येक शब्दाला विरोधी शब्द आहे. उन्हाला विरोधी शब्द आहे सावली, सुखाला विरोधी शब्द आहे दुःख, खालीला विरोधी शब्द आहे वरती, पूर्वला विरोधी शब्द आहे पश्चिम. जगातल्या जवळजवळ प्रत्येक शब्दाला विरोधी शब्द सापडेल, अपोजिट वर्ड. पण आनंद या शब्दाला विरोधी शब्द नाही. रोहिदास महाराजांनी प्रमाण दिले, देती आली यासी दान, साधूचं देणं. जो जो येईल त्याला त्याला ते देतात. काय देतात बरं? तर ते आनंद देतात. आनंद, आनंद. आपण साधारणपणे आनंद आणि सुख हे दोन्ही शब्द एका अर्थी वापरतो. थोडासा फरक आहे. जे येतं जातं त्याला सुख म्हणतात आणि जो आला की परत जात नाही त्याला आनंद म्हणतात. जे बाहेरच्या वस्तूंनी मिळतं ना त्याला सुख म्हणतात. जो आतला असतो तो आनंद असतो. म्हणून आपण विषय भोगानंतर, चांगलं जेवणानंतर, शब्द स्पर्श रूप रस गंध कोणताही विषय असेल त्याच्यानंतर म्हणतो की वा सुखी झालो. पण जर अंतकरण प्रसन्न झालं तर माणसं म्हणतात वा परमानंद, आनंद आला. याचा अर्थ बाहेरच्या पदार्थांनी जे दिलं, बाहेरच्या पदार्थांशी आपल्या इंद्रियांचा संपर्क झाल्यानंतर जे होतं ते सुख. गीता माऊली सांगते, भगवान श्रीकृष्ण गीतेत असं म्हटले की विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमम. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने जे प्राप्त होतं ते सुख. पण आपला जो जीव आहे तो जीव आणि परमात्मा म्हणजे शिव, जीव आणि शिवाच्या एकत्रीकरणाने जो मिळतो तो आनंद. हा सुखात आणि आनंदात फरक आहे. प्रपंच थोडंफार सुख देईल, जवापाडे का होईना, पण प्रपंच थोडंफार सुख देऊ शकेल. आनंद देणं हे मात्र साधूचं काम आहे. अनवरत आनंदे वर्षती. फार सुंदर गोष्ट येते बरं का. उज्जैनला एक राजा होता. आनंद आणि सुख यातला फरक सांगतो मी तुम्हाला. आनंद म्हणजे काय? उज्जैनला एक राजा होता विक्रमादित्य, ज्यांच्या नावाचं आपण संवत वापरतो. आपण जी कालगणना पंचांग जे आपण वापरतो ना, हा आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. खरी गोष्ट आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी बर. तेव्हा त्या उज्जैनला ते विक्रमादित्य नावाचे राजे होऊन गेले, ज्यांच्या नावाची कालगणना संवत त्यांनी सुरू केलेला आपण पंचांगामध्ये पाहतो. मोठे न्यायी धर्मशील राजा होता. मोठा न्यायी धर्मशील. तो राजा उज्जैनहून एकदा निघाला. फिरत फिरत उन्हाळ्याचे दिवस होते. एक साधारणपणे 25 मैल त्याच्या महालापासून, त्याच्या उज्जैन नगरीच्या पासून क्षिप्रा नावाची नदी आहे. तिथं त्या क्षिप्रा नदीच्या काठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तो दुपारी काही कामानिमित्त भटकतोय. सोबत काही सैनिक आहेत 50. आणि त्याला एक ठिकाण फार आवडलं. नदी किनारी क्षिप्रा नदी शांत तिथे वाहते आहे. मोठमोठी वडाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, चिंचाची झाडं आहेत. सगळे भारतीय मोठमोठे असे बहरलेले वृक्ष आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्याच्या नेत्राला त्या दृश्याने फार आनंद दिला. त्याला असं वाटलं की हे ठिकाण आपल्याला उन्हाळ्यात थांबायला फार चांगलं आहे. त्याने त्या 50 सैनिकांना सांगितलं की ही जागा लक्षात ठेवा,
या जागी मला महाल बांधायचा आहे. त्या गावाचं नाव हरिगड, आजही ते गाव आहे. साधारण 25 किलोमीटर आहे. विक्रमादित्य नावाचा राजा, न्यायी राजा, तो उज्जैनला आला, त्याच्या राजधानीत आला. त्याने, राजाचा आदेश होता, त्यांनी सांगितलं मला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोड्या सुट्ट्या घालवण्यासाठी म्हणून मला त्या हरिगड नावाच्या गावी छोटासा महाल बांधायचा आहे. सगळं साहित्य रवाना झालं. अडचण एक अशी होती की त्या सगळ्या नदीच्या, त्या राजाला पसंत किंवा आवडलेल्या त्या एरियामध्ये, त्या परिसरामध्ये एका म्हातारीची झोपडी होती. राजाने ती पाहिली, पण राजाला असं वाटलं की ज्याची झोपडी असेल ती आपल्याला काढून टाकता येईल आणि त्याचा काय जो मोबदला असेल तो देऊन टाकू. परत एक निरोप असा आला की सरकार, त्या झोपडीची मालकीन एक म्हातारी आहे, ती तीर्थयात्रेला गेली, तर आम्ही तिची झोपडी उचकटून टाकतो आणि आपला महाल बांधायला सुरुवात करतो. काय भारताचे राजे होते बरं. तो विक्रमादित्य राजा आहे ना, तो विक्रमादित्य नावाचा राजा, त्याने परत निरोप पाठवला की नको नको, त्या म्हातारीची झोपडी तिला विचारल्याशिवाय आपण हलवायला नको. थोडासा आपला महाल सरकून घ्या, नंतर आपण त्या म्हातारीची झोपडी जिथं आहे तिथं थोडस बाग, उपवन, गार्डन तयार करू. आजच्या भाषेत थोडासा महाल, थोडीशी जागा राजाने सरकवली, थोडीशी जागा सरकवली. महाल अगदी शेजारी झोपडीन तो महाल उभा राहिला. काही महिन्यांनी ती म्हातारी तीर्थयात्रेहून परत आली. तेव्हा अर्थातच निरोप आला राजाचा की तुम्हाला किती जागा पाहिजे सांगा, तुमची ही झोपडी आम्ही मोडणार आहोत आणि तुम्हाला कसं घर पाहिजे सांगा, राजा तुम्हाला ते घर बांधून देणार आहे. पण म्हातारी थोडी हट्टी निघाली. म्हातारीने सांगितलं अजिबात नाही, ही झोपडी मी हलवू देणार नाही. ही झोपडी माझ्या पतीची एकमेव आठवण आहे. या झोपडीत आम्ही उभ्या आयुष्यात प्रपंच केला. आता ते गेले, मला मुलबाळ नाही, तेव्हा मी त्यांच्या आठवणीवर आयुष्य काढते. या झोपडीला मोडून मी दुसरीकडे जाणार नाही. वाटल्यास तुम्ही मला मारू शकता. तिचा तो हट्टीपणा पाहून त्या सैनिकांनी सांगितलं, अगं म्हातारी, तुला काय पाहिजे मागून घे, राजा तुला एखादा छानसं घर बांधून देईल आणि तुला मरेपर्यंत सुखात जगण्या इतके पैसे मिळतील. का हट्ट करते? पण ती हट्टी होती. तिने सांगितलं नाही नाही, माझा पती मरण पावलाय आणि आमच्या संसाराची आठवण, माझ्या पतीची आठवण ही झोपडी आहे, मी ती काढू देणार नाही. ती म्हातारी काय करायची, तिचं ते चुलीवरच स्वयंपाक, ती चूल पेटवायची. त्या चुलीचा तो धूर, जर कधी लाकडं ओले असतील, जर चांगले पेटले नाही, तर त्या चुलीचा तो धूर त्या महालाला काळा करायचा. त्या महालाच्या भिंती त्या धुराची भाप लागून काळ्या पडायच्या. बऱ्याच मंत्र्यांनी, बऱ्याच सैनिकांनी त्या राजाला अशी सूचना केली की सरकार, आपल्याकडे ताकद आहे, ही म्हातारी एवढीशी, तुम्ही फक्त आज्ञा द्या, एका मिनिटात तिची झोपडी पिचकटून देतो, फेकून देतो. तेव्हा त्या न्यायी विक्रमादित्य राजाने सांगितलं होतं, हे बघा, ती माझ्या राज्याची नागरिक आहे आणि तिची ती झोपडी, तिच्या मालकीची ती छोटीशी का होईना जमीन असेल, त्या जमिनीला मी हात नाही लावणार. ती म्हातारी त्यानंतर साधारणपणे 21 वर्ष जगली. बरं, घडलेली घटना, 21 वर्ष जगली. 21 वर्ष राजा प्रत्येक उन्हाळ्यात त्या हरिगड नावाच्या गावाला यायचा. आपल्या पत्न्यांसहित, 3 पत्न्या होत्या त्याला, 3 पत्न्यांसहित तो राजा उन्हाळ्यामध्ये त्या हरिगडला यायचा आणि त्या महालाची काळी झालेली भिंत पाहायचा. त्या म्हातारीला काहीतरी रामराम जय हरी, काय जी पद्धत असेल ती करायचा, कामकाजाला निघून जायचा. परत येताना महालाची काळी झालेली भिंत पाहायचा. एक चीनी प्रवासी, यांग चू त्याचं नाव आहे, त्या चीनी प्रवाशाने त्याच काळात राजाला भेट दिलेली आहे. तेव्हा त्या चीनी प्रवाशाने आपल्या भेटीचा संबंध वृत्तांत लिहिलेला आहे. उज्जैन किती श्रीमंत आहे, उज्जैनच्या मंदिराबद्दल त्यांनी लिहिलंय की इथं किती सोनं आहे. त्याच्याशी मला आता कारण नाही, पण मला एक सांगू द्या, त्या प्रवाशाने त्या राजाचं, त्या म्हातारीबद्दल असं मत नोंदवलेलं आहे. विक्रमादित्य राजा असं म्हटला होता की आम्ही सगळे
सुख शोधतो, ही म्हातारी मात्र आनंदात जगणारी म्हातारी. मला असं वाटतं की जे बाहेरून आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो ना, ते सुख असतं बरं का, आणि ते जाऊ सुद्धा शकतं. नाही ते जातच म्हणण्यापेक्षा ते जाण्यासाठीच आलेलं असतं. आनंद मात्र आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी प्रेमे चालिला प्रवाहो प्रेमे चालिला प्रवाहो. जो एकसारखा टिकतो, अखंडित असतो तो आनंद. आणि असा अखंडित आनंद माझे गुरुजी निवृत्तीनाथ महाराज देतात. त्याचा वर्षाव करतात, नुसता देतात नाही. किती आणि माऊलींचे शब्द काय, तोलून मापून मोजून आहे. आनंद देतात असं नाही. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूप बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे विचारसागर रहस्य ग्रंथातला हा. आणि ही ओळ आपल्याला श्री मदन कुमार महाराजांनी पुरवलेली गोड आहे परमात्म्याचं वर्णन आहे. परमात्मा कसा आहे, तुकोबारायांचा सुद्धा अभंग आहे की आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. किंवा माऊलींचा सुद्धा खूप गोड अभंग आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंदाचा वर्षाव करतात म्हणजे परमात्म्याचाच वर्षाव करतात. आणि आनंद सुद्धा देतात, तो अगदी भरभरून वर्षाव. पाऊस शब्द हा भाषेत कधी वापरला जातो माहितीये का? पाऊस शब्द कधी वापरला जातो? खूप असलं की आपण ते पाऊस या उपमेने मोजत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या घरात खूप पैसा येत असेल तर माणसं म्हणतात त्यांच्याकडे काय पैशाचा पाऊस. अति कोणतीही गोष्ट झाली की त्याला आपण उपमा वापरतो, तिथं पाऊस पडतोय. पाऊस म्हणजे संत इतका आनंद देतात, भरभरून न संपणारा ते आनंद देतात. आणि म्हणून न संपणारा का देतात? कारण ते परमात्मा देतात, आणि परमात्मा हा न संपणारा आहे, अजर आहे, अमर आहे, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची. म्हणून अनवरत आनंदे वर्षे. माझे गुरुजी काय काय देतात? शुद्धता देतात, उदारतेसाठी ते प्रसिद्ध आहे. आणि न संपणारा आनंद, त्या न संपणारा आनंदाचा ते वर्षाव करतात. अनवरत आनंदे वर्षे. ती आपली ही पहिली ओवी माऊलींनी श्री गुरुच्या साठी गायलेली. त्यानंतर या 12व्या अध्यायाची दुसरी ओवी आहे, विषय व्याळी मिठी दीधली या नोठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. बर का? या ओवीचा अर्थ तर आपण करणारच आहोत, पण या ओवीबद्दल माझी एक गोड आठवण तुम्हाला सांगतो. ही 12व्या अध्यायातली दुसरी ओवी आहे, विषय व्याळे मिठी दीधली या नोठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. याचा अर्थ असा आहे मामासाहेबांनी केला की विषय रूपी विषाने जेव्हा जीवाला किंवा माणसाला दंश केला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्या अंतकरणामध्ये त्या विषय रूपी विषाचं, प्रपंच रूपी विषयाचं आणि संक्रमण झालं, त्यावेळी श्री गुरुची कृपा दृष्टी जर पडली तर आपण निर्विष होतो. म्हणजे तो विषय, ते जे विषय आहेत, विकार आहेत, वासना आहेत, त्या संपतात, त्या निघतात, त्या गळून पडतात. आपण निर्विष होतो, स्वच्छ होतो, निर्मळ होतो. ही या ओवीचा अर्थ आहे बरं का. या ओवीबद्दल एक फार गोड आठवण आहे. मी आळंदीत राहिलो तो पसायदानमध्ये, डॉक्टर महाराजांच्या शेजारी. आता डॉक्टर महाराजांची पाठ चालतात त्या पसायदानमध्ये, वृंदावन कॉलनीमध्ये. त्या पसायदानमध्ये आम्ही ज्यांच्या सोबत राहिलो ते ज्ञानेश्वरी कंठस्थ नामदेव महाराज पवार, श्रीगोंदा तालुक्यात येळपणे गाव आहे. ते येळपणे गावचे ते आहेत आणि आता ते गावात राहतात, ते येळपण्याला राहतात. ज्ञानेश्वरी त्यांची कंठस्थ आहे, अशी कंठस्थ आहे की सकाळी जर त्यांनी जय जय ओम नमोजी आद्या म्हणून सुरुवात केली, ग्रंथ न घेता,
तर दिवसभर ते काही काम करत राहिले तरी ज्ञानेश्वरीचं पारायण चालूच, ग्रंथाची गरज नाही. बरोबर रात्री झोपण्याच्या आधी शके 1212 ज्ञानेश्वरीची सांगतेची ओवी त्यांच्या मुखात असते. म्हणजे दिवसाला एक पारायण त्यांचं पूर्ण होतं. आणि ग्रंथाची गरज नाही, इतकी ज्ञानेश्वरी त्यांनी पाठ करून आणि तिची साधना केली. अशी ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेला महात्मा मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. तर ते नामदेव महाराज पवार, येळपणे गाव आहे त्यांचं, आणि श्री स्वामी महाराजांचे कृपापात्र ते आनंदाश्रम स्वामी महाराजांचे. तर काय झालं, ते आणि मी त्या पसायदांमध्ये राहिलो. काय झालं, आमच्या तिथे ते समोर देसाई कुटुंब होतं, त्यांच्या छोट्याशा मोत्या नावाच्या कुत्र्याला, श्वानाला विंचवाचा दंश झाला. भला मोठा तो विंचू, भला मोठा असा दगडाखाली बसलेला, आणि त्याला दंश झाला. तो कुत्रा असं गरबडा लोळायला लागलं. छोटस कुत्र बिचार, ते कुत्र्याचं पिल्लूच म्हणा ना, ते लोळायला लागलं. आता मरणार, आता मरणार, आता मरणार असं वाटलं आम्हाला बरं का. पण नामदेव महाराज जवळ गेले, त्याच्या त्या पायाहून 3 वेळा असा हात फिरवला आणि ही ओवी म्हटले महाराज, नामदेव महाराज पवार. विषय व्याळी मिठी दिदली अनोठी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. परत एकदा, विषय व्याळी मिठी दिदली अनोठी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. परत एकदा तिसऱ्यांदा म्हटले, विषय व्याळे मिठी दिदली अनोठी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आणि कमाल सांगतो तुम्हाला, ते कुत्र जे गडबडा लोळत होतं त्यांनी जीभ अगदी बाहेर काढली. ते कुत्र उठून अगदी आमच्याशी खेळायला लागलो. हे मी माझ्या आयुष्यात पाहिलेली घटना आहे. माऊलींच्या शब्दाचे ते चमत्कार आहेत, माऊलींच्या शब्दांचे ते चमत्कार आहेत. आणि ज्ञानेश्वरी हा एक मंत्ररूप ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे हा एक मंत्ररूप ग्रंथ आहे. स्वामी सवितानंद महाराज त्यांचं एक पुस्तक आहे, श्री कृष्णा भाऊ काकडे आणि शेखरजींनी माझ्यापर्यंत ते पोहोचवले. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की ज्याला दम्याचा त्रास आहे, ज्याला दमा आहे, त्याने 10व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 10 ओव्या जर एका प्रासाने एका विशिष्ट अशा छंदामध्ये रोज सकाळी वाचल्या तर तो दमा जातो. आणि त्या सवितानंद महाराजांनी, फार मोठे संन्यासी आहेत, खूप अभ्यासू आहे, विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. त्या सवितानंद स्वामींनी कितीतरी रुग्णावर प्रयोग करून त्यांचा दमा नावाचा आजार घालवलाय. त्यांचं पुस्तक आहे. परत एकदा सांगतो, ज्यांना जमेल त्यांनी शक्यतो विकत घ्या आणि वाचा. स्वामी सवितानंद महाराज, आणि त्यांचं पुस्तक आहे स्तोत्र मंत्र आणि विज्ञान. परत एकदा सांगतो, स्वामी सवितानंद महाराज, देशाभरात त्यांची भक्त आहेत स्वामी सवितानंद महाराज, आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे स्तोत्र मंत्र आणि विज्ञान. त्या पुस्तकात त्यांनी असं म्हटलंय की ज्ञानेश्वरी हा नुसता ग्रंथ नाही, तो तत्वज्ञान तर देतोच, तो मुक्तीपर्यंत तर पोहोचतोच, पण त्याची प्रत्येक ओवी ही मंत्र रूप आहे. आणि मंत्र काय करतात, मंत्र याही शरीराचा आजार घालवतात, म्हणजे या बाह्य शरीराचा, स्थूल शरीराचा, आणि मंत्र आतल्या सूक्ष्म शरीराचा सुद्धा आजार घालवतात. आणि कारण शरीराचा म्हणजे अज्ञानाचा तर मंत्र नाशच करतात. तर 10व्या अध्यायाच्या त्या पहिल्या 10 ओव्या, आणि त्या तुम्ही वाचून पहा, पहिल्या 10व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्या, त्याला एक प्रास आहे. त्या 10 ओव्या जर म्हटल्या ना, बरोबर प्राणायाम होतो पहा. नमो विशद बोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसारतम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. असा तो 18व्या अध्यायाच्या सुद्धा सुरुवातीच्या ओव्या. नमो विशद बोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, नमो स्वभाव भजन भावना भवेब कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. म्हणजे प्राणायाम करताना जे हवेचे स्पंदन आत जाणं बाहेर येणं हे जे होतं, हे या ओव्या म्हणताना आपोआप होतं. म्हणून त्यांनी शेकडो रुग्णांवर, दम्याच्या रुग्णांवर त्या 10व्या अध्यायाच्या ओव्यांनी उपचार केले, आणि त्या रुग्णांचे पंप, ते जे स्प्रे असतात ओढायचे, ते बंद झाले. स्वामी सवितानंद महाराज. तेव्हा ही सुद्धा ओवी म्हणजे सगळ्याच ओव्या मंत्ररूप आहे, पण या ओवीला
त्या नामदेव महाराजांनी सिद्ध करून पाहिलं किंवा तिचा प्रयोग करून पाहिला. विषय व्याळे मिठी दीधली या नोठी ताठी. विषयाचे फार प्रकार आहेत नाही का? आपण रोज जेवणात असेल तर त्याचं नाव आहे विषय रूपी विष, वासना रूपी विष, विकार रूपी विष. नाथ महाराजांचे एक भारूड आहे. नाथ महाराज असं म्हणतात की त्या विकारांनी जर प्रयोग केला, प्रवेश केला देहामध्ये, जर त्या विषयाने जर अंतकरणाचा ठाव घेतला तर काय होतं? भजन गुळ पण कडू झाला, विषय निंब बहु गोडी आला. सर्प त्यांचं भारूड आहे. ते म्हटले त्या विषय रूपी सर्पाने दंश केला तर काय झालं? भजन गुळ, भजन हरिनाम, देवाला आठवणं, देवाचं स्मरण हे खरं गुळ आहे, गोडपणा आहे किंवा ते चांगलं आहे, ते आनंद रूप आहे. पण दुर्दैवाने जेव्हा हा विषय रूपी सर्प दंश करतो तेव्हा मात्र आपल्याला तो भजन नावाचा गुळ आवडत नाही. आणि विषय हा कडुनिंब आहे. विषय प्रपंच हा कडुनिंब आहे. जर त्या विषय रूपी विषाने जर दंश केला मग मात्र हा कडुनिंब आपल्याला आवडतो. विकार रूपी, वासना रूपी या गर्तेत पडणं माणसाला आवडतं. पहा ना तुम्ही, चांगलं सोडून माणसं साधा अगदी प्रसादाच्या बाबतीत घेतला, आपण जेवणाच्या बाबतीत घेतलं तर किती सुंदर पदार्थ देवाने निर्माण केले. तो किती सुंदर दूध, तूप, ताक, किती विविध प्रकारच्या मिठाया, भाजी, फळं, भाजीपाला, काय सुंदर सुंदर पदार्थ देवाने या जगामध्ये शाकाहारी पदार्थ निर्माण केले. ती सोडून माणसं काहीतरी भुसा खात राहतात. पण तो भुसाचं जाऊ द्या, काही माणसं निषिद्ध असं खात राहतात. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, मांस खाऊ नये हौस करी जोडोनी वैरी ठेविला. जोडोनी वैरी ठेविला. मांस खाऊन हौस करतात आणि वैरी जोडून ठेवतात. आता या कोरोनाच्या काळात तर छानपैकी मार्केटिंग चालली की मांसाहार पाहिजे, मांसाहार पाहिजे, मांसाहार पाहिजे. सरकारने सुद्धा ती मटणाची दुकानं अत्यावश्यक मध्ये टाकली. खरं जी शाकाहारी मनुष्य आहे ती लवकर दुरुस्त होत आहे. आपण रोज बातम्या पाहतोय. असो तरी सुद्धा तो विषय रूपी विष, विषय रूपी सर्पाने जर दंश केला, विष जर चढलं तर काय करावं? गुरुची दृष्टी त्या अंतकरणाला निर्विष करते. साधूने पाहावं. साधूच्या, संताच्या डोळ्यामध्ये, नेत्रामध्ये फार ताकद आहे. विशिष्ट भावनेने पाहिलं तर ती ताकद उतरते, हेही खरंय. आणि विशिष्ट एका व्यक्तीकडे, हा अशोक महाराज इलगांनी गोड प्रमाण दिले. माऊलींची उवे, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी लाला. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू. विषय कडू आहेत पण ते गोड झाले. आणि अध्यात्म गोड आहे ते कडू झालं. हे कोणी केलं? हे या विषय रूपी विषाने केलं. विष जेव्हा चढतं, सर्प जेव्हा दंश करतो तेव्हा दंश झालाय की नाही किंवा विष चढलंय की नाही, तो सर्प विषारी आहे की नाही हे कळण्यासाठी गावाकडे एक पद्धत आहे, त्याची टेस्ट आहे. कोणती? त्याला कडुनिंब खायला द्यायचा. तो जर म्हटला वा काय टेस्टी कडुनिंब आहे, त्याला गुळ खायला द्यायचा. तो जर म्हटला हा कुठल्या दुकानातून आणला रे, किती कडू आहे, असं जर म्हटला तर समजायचं याला विषय रूपी, याला विष चढलेलं आहे, याला विष चढलेलं आहे. म्हणून विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मग हे विषय रूपी विष उतरायचं झालं तर काय करावं? काय करावं? गुरु कृपा दृष्टी ती आपल्यावर पडली पाहिजे. म्हणून तर संत सांगतात, पडवणी राहीन तये ठाई, उगाच संताची पायी. नाही कळलं ना तरी त्यांच्याकडे जावं, कधीतरी त्यांची दृष्टी आपल्यावर पडेल, जीवन धन्य होईल, जीवन चांगलं होईल. नाही त्यांचं प्रवचन कळलं. अहो स्वामी विवेकानंद 7 वर्षांचे होते. 7 वर्षांची 7 वर्षांचे असताना त्यांचे वडील वकील होते, श्रीमंती होती घरी.
आणि ते स्वामी विवेकानंद म्हणजे अगदी आगळं वेगळंच पात्र होतं. जे कोणी समोरचा सांगतोय त्याच्या विरोधात आपण वागायचं हा त्यांचा हट्टच होता, तो त्यांचा स्वभावच होता. जर कोणी असं म्हटलं ना की नरेंद्र असं कर, तर त्यांचं पहिलं उत्तर असं नाही असायचं की हो, त्यांचं पहिलं उत्तर असायचं तसं का नको. विलक्षण बुद्धी सामर्थ्य होतं. शिक्षक सुद्धा त्यांना घाबरायचे. शिक्षक त्यांना बाहेर काढून द्यायचे, गप्प बैस, तू प्रश्न विचारायचा नाही. 7-8 वर्षाचे ते त्यांच्या घरामध्ये, ते वडील वकील होते, त्यांचे आशील यायचे, क्लायंट यायचे त्यांचे वडिलांचे. तर त्या काळची बंगालमधली पद्धत असेल ते हुक्का, चिलीम, आलेल्या माणसाला चिलीम द्यायची, हुक्का द्यायचा. तर ती चिलीम वेगवेगळ्या जातीची वेगवेगळी असेल. त्या काळची काही प्रथा असेल, जातीवाद असेल तेव्हा, की या जातीची त्या जातीने प्यायची नाही, त्या जातीची त्या जातीने प्यायची नाही, अशी काही पद्धत. ते स्वामी विवेकानंद कोणीच घरी नसताना हॉलमध्ये त्या दिवाणखान्यातल्या त्या सगळ्या चिलिमी त्यांनी ओढून पाहिल्या की विशिष्ट जातीचीच विशिष्ट जातीला असते, एकमेकाने एकमेकाच्या जातीची चिलीम ओढल्यावर होतं काय. एवढं अवघड काम होतं त्या स्वामी विवेकानंद. खरं म्हणजे त्यांचं नाव नरेंद्र आहे की नरेंद्र. त्या नरेंद्रचं एवढं अवघड काम होतं. साधूची दृष्टी कशी असते सांगतो पहा तुम्हाला. ते स्वामी विवेकानंद साधू पाहिला, कपनी घातलेला महात्मा गेरुरंग पाहिला की त्याला धरायची आणि एकच शब्द विचारायची, देव पाहिला का. तो साधू जर म्हटला की हो पाहिला, तो म्हटल्याची मग मलाही दाखवा. आणि तो साधू जर म्हटला की नाही पाहिला, तर म्हटली साधू होऊन काय फायदा. त्या गंगा घाटावर, कलकत्त्याला गंगा घाट आहे, गंगा नदी बंगालच्या उपसागराला तिथे मिळते. त्या गंगा घाटावर सकाळी साधू अशा जटा सुकवत असायचे. ते 10 वर्षांच्या आसपासचे स्वामी विवेकानंद जर आले त्या गंगा घाटावर, ते साधू म्हणायचे हे पोरगा आलं, इथं थांबू नका. एवढे घाबरायचे ते साधू. ते स्वामी विवेकानंद इतके प्रश्न विचारायचे. ते वयाच्या 14 वर्षांची झाली ते स्वामी विवेकानंद. ते कलकत्त्यामध्ये त्यांचा गवगवा असा होता की या कलकत्त्यामध्ये या नरेंद्र सारखा नास्तिक कुणी नाही. हा नास्तिकांचा सरदार आहे, हा नास्तिकांचा सरदार आहे. लोक म्हणायचे की या कलकत्त्यामधून ब्राह्मो समाजाला सुरुवात झाली, या कलकत्त्यामध्ये कवितेला सुरुवात झाली, या कलकत्त्यामध्ये क्रांतीला सुरुवात झाली, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली. आता या कलकत्त्यामधून नास्तिकवादाच्या सुद्धा चळवळीला प्रारंभ होईल, कारण इथं हा पोरगा जन्माला आला. एवढे ते नरेंद्र स्वामी विवेकानंद बदनाम झाले होते. आणि ती तशी करायची सुद्धा. कुठले ते ब्राह्मण समाजाचे रवींद्रनाथांचे वडील होते, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी विचारलं होतं की या समाजाची स्थापना करून तुम्हाला काय मिळालं, या ब्राह्मण समाजाची स्थापना करून. त्या स्वामी विवेकानंदांना एकदा शेजाऱ्याने हाक मारली. साधूची दृष्टी सांगतो मी तुम्हाला. त्या स्वामी विवेकानंदांना एकदा शेजारच्या माणसाने हाक मारली. तर त्या 14 वर्षांच्या स्वामीजींनी विचारलं की कशासाठी, कशाला मला बोलावता. त्या शेजारच्या व्यक्तीने सांगितलं काही नाही, ते दक्षिणेश्वरहून एक साधू माझ्या घरी आलेत, त्यांची जेवण वगैरे झाली, दुपारचा थोडासा वेळ आहे, प्रवचन 4 वाजता आहे, पण आता 3 वाजले, मग आता 1 तास ते साधू दुपारी झोपत नाही, तू काय कर, तुला चांगलं गाणं येतं ना. स्वामीजी फार सुंदर गोड गायचे, त्यांचा गळा फार सुंदर होता, ते बॉक्सर होते, चांगले स्वयंपाकी होते, गोड गाणं होतं, छान असा तो मृदंगम बंगालचा जो असतो तो वाजवायचे. तर नरेंद्र, तू चांगला गातोस, तू थोडस त्या साधूला 1 तास गायन ऐकून दाखवतो का, गायन करतोस का त्यांच्या समोर. यांना साधू बद्दल तर रागच होता, पण कोणी जर गायला बोलावलं, कला सादर करायला बोलावलं तर जायला काय हरकत आहे. म्हणून ते गेले, त्या शेजारच्या घरात गेले आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांना दुपारी प्रवचनाच्या आधी आपलं गायन ऐकून दाखवलं. आढेवेढे घेतले नाही की बाबा घसा बसलाय, जरा वेळ नाही, अभ्यास आहे, अजिबात नाही. गेले आणि स्वतःचं गायन, शास्त्रीय गायन ती शिकायची, ते त्यांनी गायलं. रामकृष्ण परमहंसांनी त्या घरातल्या सगळ्या माणसांना बाहेर काढलं. बाहेर ज्यांचं घर होतं त्या यजमानांना बाहेर काढलं
नरेंद्रला विवेकानंदांना समोर घेतलं, हात धरला, डोळ्यात डोळे घातले. स्वामी विवेकानंदाच्या रामकृष्ण परमहंसाने डोळ्यात डोळे घातले आणि एकच प्रश्न विचारला होता की किती वाट पाहिली मी तुझी, कुठं होतास तू? तुझी मी किती वाट पाहिली, तू इतके दिवस कुठं होतास? स्वामीजी त्या रामकृष्ण परमहंसाच्या नेत्राकडे पाहतच राहिले. स्वामीजींनी नंतर आपल्या प्रवचनात असं म्हटलंय की तो दिवस होता समाधी काय असते याची मला थोडीशी झलक मिळून गेली. समाधी काय असते याची मला थोडीशी झलक मिळाली आणि त्या महात्म्याचं आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, मी वारंवार दक्षिणेश्वरला जाऊ लागलो, वारंवार त्यांच्या प्रवचनात बसू लागलो आणि पुढे या जगाला तो महान संन्यासी मिळाला ज्याने वेदांताचा डंका त्रिखंडात त्रिभुवनात गाजवला. पण एवढा नास्तिक पोरगा 14 वर्षांचा, कलकत्ता त्याला घाबरायचं त्यांच्या नास्तिकपणाबद्दल. त्या नास्तिक अशा नरेंद्रला एका दृष्टीने आस्तिक केलंय. नुसतं आस्तिक नाही केलं, आज जो आस्तिक आहे त्याला मार्ग मिळतो असं तत्वज्ञान त्या स्वामीजींनी राजयोग, काय पुस्तक आहे, भक्तियोग, त्या राजयोगाच्या भक्तियोगाच्या प्रतिपादनातून स्वामीजींनी करून ठेवले. आणि ही त्या महात्म्याच्या दृष्टीची कमाल आहे. कोणाच्या? स्वामी रामकृष्ण परमहंसाची. माऊली सुद्धा म्हणतात, माझ्या गुरुची दृष्टी अशी आहे की अंतकरण माझं निर्विष झालं, सगळं विष निघून गेलं. ते तुझी गुरुकृपा दृष्टी, गुरु कृपेची ही दृष्टी आहे, निर्विष होय. आपल्या सगळ्यांना जे हरी करतो. आज आमची सगळी मित्रमंडळी, श्री रोहिदासजी महाराज सानप, श्री अशोक महाराज इलग, मदन कुमार महाराज आदी ही सगळी मंडळी आमची आपल्या सगळ्यांना जय हरी करतो. आजची सेवा प्रभू चरणी श्री माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.